सांगली महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसराचे आता सुशोभीकरण होणार आहे। यासाठी स्थायी सभापती अतुल माने यांनी पाठपुरावा करत पाहणी केली। महापालिकेत आत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। याच परिसरात आता ऐतिहासिक असे स्ट्रक्चर उभारले जाणार आहे। पुतळा परिसराचे सुशोभीकरण होणार असून यासाठी स्थायी सभापती अतुल माने आणि आर्किटेक्ट कल्याणी सावंत, मक्तेदार सचिन कदम यांनी याची पाहणी केली। आता या ठिकाणी स्टोनमध्ये सुशोभीकरण केले जाणार आहे। सांगली महानगरपालिकेमधील आशवा रोड छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं नूतनीकरणाचं काम करण्याचं नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही ठरवलेलं आहे। या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून नागरिकांची मागणी आहे की या पुतळ्याच्या परिसराचं व पुतळ्याचं नूतनीकरण झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि या सांगली महानगरपालिकेमध्ये आल्या आल्या ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला एक नवीन स्फूर्ती मिळते काम करण्यासाठी, ते ठिकाणच या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी काही गोष्टी नवीन करणे गरजेचे आहेत। त्या दृष्टीने आता आपल्या या ठिकाणी आर्किटेक्चर कल्याणी ताई सावंत पण आहेत। त्यांनी जयसिंगपूरचा आशवा रोड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम त्यांनीच केलेलं आहे। त्यामुळे आपण या ठिकाणचे हे जे काम आहे ते त्यांच्याकडूनच आपण करून घेणार आहे आणि त्यांना आराखडा तयार करण्यासाठी सांगितलेला आहे आणि एक या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा परिसर एक आम्ही सुशोभीकरण करू। आता मॅडम आज आलेल्या आहेत, त्यांच्याकडून आम्ही लवकरात लवकर या ठिकाणचं डिझाईन तयार करून घेऊ। त्या अंदाजपत्रकानुसार आपण लगेच आयुक्त मॅडम यांना बोलून त्याची मान्यता देखील लगेच करून घेऊ। नमस्ते, मी आर्किटेक्ट कल्याणी सावंत। मला आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणि एंट्रन्सचा सुशोभीकरणासाठी अतुल दादा इन्व्हाइट केलेलं आहे। तर आमचा आता सध्या पहिली पाहणी झाल्यानंतर असं लक्षात येत आहे की आपल्याला स्टोन क्लायडिंग आणि जे काही तुमचे वुडनमध्ये अशा थीममध्ये आपण थोडंसं करायचा विचार करतोय। तर लवकरच डिझाईन प्रस्तुत होईल सगळ्यांना। यापूर्वी तुम्ही कुठं काम केले का? यापूर्वी मी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे 3-4 कामं केलेले आहेत। तसंच मोठं आता जयसिंगपूरमध्ये शिवतीर्थ केलेलं आहे, तासगावमध्ये केलेलं आहे, महाबळेश्वरमध्ये पण मी प्रपोज केलेले आहेत शिवाजी महाराजांचे। याच धर्तीवर इथे याच धर्तीवर आपण ह्याच धर्तीवर आपण एक महाराष्ट्रीयन आर्किटेक्चरिंग फॉलो करत एक चांगलं शिवाजी महाराजांचं स्ट्रक्चर उभं करण्याचा प्रयत्न करतो।